लास्ट इयर गावी गेले आणि आईच्या शेतात आहे ना एक मेंढ्यांचा कळप होता, जे की ते लोक 4-5 दिवस चांगले आईच्या शेतात राहिलेले. मेंढ्या दिवसभर चरायच्या आणि रात्री लोक ते तिथेच राहत होते. जेव्हा गावी गेले आणि मला ते दिसले तेव्हा मी खूप हॅपी झाले, कारण की मला हा रिव सोबतचा लूक करायचा होता. तर जे काय असतं धनगर समाजातील त्या बायकांचा पेहराव म्हणा किंवा जे लोक होते मेंढपाळ ते कसे राहत होते पूर्वीच्या काळी, त्यांचा जे लुक होता ना तो मला क्रिएट करायचा होता रिव्ह्यू सोबत. तर इतकी मेहनत केली पहिल्या दिवशी. तर मी फक्त रियानलाच रेडी केलं आणि ते रेडी करण्यासाठी ते ओढणी म्हणा किंवा जो घोंगडी ते घेतात लोक, पहिले लोक घ्यायचे, ते काहीच अवेलेबल नव्हतं. किंवा त्यांचा फेटा जो असतो तर तोही नव्हता. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये माझी काय हालत झाली आहे. ज्या काही ओढण्या होत्या ते एका शेजारच्याच मुलींनी मला आणून दिल्या होत्या, तिच्याकडे होत्या म्हणून ब्लॅक कलरच्या, आणि ती रेड कलरची ओढणी. तर ते जे पाठीमागे दिसत आहे ते लोक यायचे मेंढपाळचे वगैरे पोरं. तर रिवला मी हा धनगराचा लुक केला, म्हणजे ते काही व्यवस्थित जमलं पण नाही. जो काही शर्ट होता तो आणि धोती तिथं घातली, पण ही ओढणी वगैरे अशी सिल्कमधून, म्हणजे असं थोडंसं कॉटन नव्हती, त्याच्यामुळे ती काही सारखी सुटत होती, सारखंच निघत होतं. आणि हवा तर भरपूर होती, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना भरपूर हवा असते, त्यामुळे ना ते सुटत होतं. रिव पळत होता, धावत होता. फोटो काढायचे म्हटल्यावर काय असं एका जागी बसत नाही. आणि त्यांना हे रिकामं रान म्हणजे खूप आवडतं. म्हणजे गावी गेलं की त्यांना खूप एन्जॉय करायला आवडतं, खूप खेळतात मुलं. जसं की असं रिकामं सोडल्यासारखं त्यांना खूप छान वाटतं, म्हणजे एन्जॉय करतात. आणि त्याच्यासाठी तर खरं आपण गावी जात असतो. जेव्हा वर्षभर आपण इकडे राहतो, स्कूल वगैरे वर्षभर होतं, आणि जसे सुट्ट्या लागतात तसं महिना ते 1.5 महिना आपण मस्तच एन्जॉय करायला गावाला जातो. तर गावाला गेल्यावर त्यांच्यासोबत आपणही ती लाईफ जगतो. छान वाटतं, मुलांनाही चेंज होतो आणि मस्त म्हणजे छान खेळतात. म्हणून मग आता आईच्या शेतातच होतं, तर माझं खूप असतं की मला हा लूक करायचा आहे, तो लूक करायचा आहे, रियांचे असे फोटो काढायचे, तसे काढायचे. तर त्यावेळेस हे एक मी थिंक केलेलं की हां, असा धनगराचा काहीतरी लूक करायचा आहे रिव्ह्यूचा. म्हणून आम्ही रेडी होऊन शेतात गेलो. आणि इव्हिनिंगची वेळ होती ॲक्चुअली, त्याच्यामुळं हवा भरपूर होती आणि ऊन वगैरे तर एकदम उतरलेलं होतं, जास्त काही ऊन नव्हतं. आधी रियान खूप घाबरत होता त्या मेंढ्यांना वगैरे, पण नंतर थोडासा त्याला हे आलं, कॉन्फिडन्स आला की हां, त्या काय करत नाही, त्यांना शिंग वगैरे नाही, तर हां, त्या मारणार वगैरे नाही. मग थोडा-थोडा जो त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये घुसायला लागलेला आणि त्यांना असंच मारायचा. म्हणजे त्याची मस्ती वगैरे चालू होती. एखादी मेंढी जर पळत थोडीशी आलीच की तो घाबरायचा आणि तितक्याच वेगाने तो पाठीमागे पण यायचा. त्याला भीती पण वाटायची. पण थोडासा तो आता कॉन्फिडंट झाला होता. मग हे जे काही व्हिडिओ क्लिप आहेत ना, ते त्यावेळी काढलेले रिव्ह्यूचे असे छोटे-छोटे शॉर्ट घेण्यासाठी. तर त्याचा व्हॉईस ओव्हर मी आता करतीये आणि जस्ट म्हटलं ह्या मेमरीज पण आपल्या YouTubeवर असाव्यात, म्हणून मी व्हॉईस ओव्हर करून आता हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर अशा प्रकारे हा जो लूक होता ना, तो तर आम्ही क्रिएट केला होता. रियांचे मस्त-मस्त असे छान-छान फोटो पण मी काढले आणि ते Instaवरती आहे. छान-छान व्हिडिओ वगैरे काढले. तर इव्हिनिंगची वेळ होती आणि नंतर ना अंधारही पडायला लागला होता. म्हणजे थोडंसं दिवस जसा-जसा मावळायला लागतो ना, तसं-तसं थोडंसं अंधुक-अंधुक दिसत होतं. कॅमेऱ्यात व्यवस्थित काही कॅप्चर होत नव्हतं. पण जितके काही मेमरीज मी कलेक्ट करायच्या होत्या, तितकं काही छान-छान केलं होतं. आईचं हे शेत इतकं मोठं होतं ना, जे की कांदे काढून झाले होते आणि आरणी वगैरे लावलेल्या दिसतायत तुम्हाला. तर असं छानशा शेतात मुलं एन्जॉय करत होते आणि त्याचबरोबर रिव्ह्यूला जे फोटोशूट करायचे, तर तो फेटा वगैरे किंवा जे घोंगडी म्हणतो, ज्याचा यूज केला होता मी, ओढणीचा यूज केला होता घोंगडी म्हणून. तर तेही सारखं पडत होतं. हवा असल्यामुळं इकडनं-तिकडनं सारखं चालत होतं. त्याची तयारी करत-करत, फोटो काढत-काढत किंवा व्हिडिओ वगैरे घेत-घेत, छान-छान मेमरीज कलेक्ट करत आम्ही फोटोज वगैरे काढत होतो. सोबत ईशान आणि हम्पी होते, ते पण खेळत होते. त्यांचंही खेळणं सुरू होतं आणि रिव्ह्यूला फोटो काढण्याच्या ह्याच्यात असं भानही राहिलं नव्हतं, की अरे पुढे गाय आहे किंवा तिचं वासरू आहे, एखादी शेळी आहे अंगावर येईल. त्याचं मस्त सुरू होतं. आणि जे काही वाळे वगैरे होते हातात, पायात घातलेले ते तोडे, ते ना ईशानचेच होते. आणि रियानला तसं काही आम्ही घेतलं नव्हतं स्पेशली, की वेगळं काही असं ना. तर जे काही होते आता ते ईशानही मोठा झाला होता आणि त्याला ती साईज बरोबर यायला लागलेली ईशानची. तर तेच होते ते कपडे, किंवा कपडे मी म्हणते तर धोतर सुद्धा ईशानचंच होतं. तेच मी त्याला वेअर केलं होतं आणि आता रियान भावाचंच म्हटल्यावर तो तर घालत होता आनंदाने. त्याला असं काही एवढं कळत नाही, की अरे हे दादाचे किंवा हम्पीचे, मग मी ते कसं घालू? त्याचं असं काहीच नव्हतं. आणि फोटो काढण्याच्या ह्याच्यात आमची भरपूर धावपळ होत होती, की हे पडतंय, ते पडतंय, त्याची घोंगडी पडतीये, फेटा सुटतोय, "रिव तू इकडे बघ." असं करत-करत, धावपळ करत हे सगळ्या मेमरीज, इतक्या साऱ्या मेमरीज कलेक्ट केल्या ना, तर भरपूर साऱ्या.
आदल्या दिवशी तर रिव्ह्यूचे फोटो काढून झाले होते, पण मलाही मोह आवरला नाही. मी पण म्हटलं, "यार मला पण असा लूक करायचा आहे." माझ्याकडे इतकं काही परफेक्ट ज्वेलरी किंवा काही नव्हतं. पण जे काही होतं मी गावीसोबत घेऊन गेले. त्याच्यासोबतच मी हा छोटासा माझा लूक क्रिएट केला आणि चला म्हटलं आपणही फोटो काढावेत. आणि ज्या दिवशी मी रेडी होऊन सकाळी आम्ही गेलो शेतात, तर त्या ज्या ताई होत्या ना, त्या भाकरी बनवत होत्या त्यांच्या वाड्यावरती. वाडा म्हणतात जे काही असतं त्यांचं ते सामान वगैरे ठेवतात त्याला. तर त्या तिथे गेलो आणि त्या भाकरी बनवत होत्या, तर त्यांना म्हटलं, "मला पण थोडेसे फोटो वगैरे काढायचे, मला बनवू द्या ना," म्हणून भाकरी. तर त्याही पटकन हो बोलल्या. त्यांचं असं काही नव्हतं, की "नाही, तू नको हात लावू किंवा तू नको करू," वगैरे असं काहीच नाही. त्यांच्याशी गप्पा-टप्पा करत आहे ना, मी त्यांच्या 2-3 भाकरीही बनवून दिल्या आणि इतकं छान वाटत होतं ना, खरं हे दिसायला खूप सोपं किंवा आपल्याला छान वाटतं. त्यांच्या त्या मेमरी वगैरे खूप म्हणजे त्यांच्यासाठी एक खूप स्ट्रगलिंग लाईफ आहे. पण त्यांनी असं काही म्हटलं नाही, की "तू कशाला व्हिडिओ वगैरे करते किंवा काय." त्यांनी म्हणजे असं आनंदाने असं म्हटलं, की "हां, तू करू शकते वगैरे, कर ह्या भाकरी किंवा कर व्हिडिओ." असं काही नाही. म्हणजे त्यांची जी लाईफ असते ती आपल्याला खूप अशी ईझी वाटते, पण खरंच ती ईझी नाहीये. ते असं एवढ्या उन्हात, भर उन्हात ते त्यांच्या त्या टांग्यात वगैरे त्यांचं सामान असतं आणि जेव्हा त्यांची छोटी मुलं तिथं आराम करत असतात, खूप वाईट वाटतं. इतकी जमीन तापलेली असते. आपण घरात बसलेलं असताना सुद्धा आपल्याला इतक्या झळायला लागतात. पण हे लोकं अशा म्हणजे छोट्या जागेत सुद्धा ते त्यांचं आपलं जीवन जगत असतात आणि हे तर उन्हाळ्यात झालं, पावसाळ्यात सुद्धा त्यांचे भरपूर हाल असतात. इतका पाऊस पडत असतो आणि ते छोट्याशा त्यांचं ते तंबू वगैरे ठोकतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं ते लाईव्ह खरंच खूप म्हणजे असं हे होतं, की यार किती जीवन यांचं स्ट्रगलिंग आहे. तर हे सर्व झाल्यानंतर ना भाकरी वगैरे त्यांच्या बनवल्या आणि त्यांचेच जे बकरं वगैरे होते ना, ते तर दुसऱ्या शेतात चरायला गेले होते. आईच्या शेतात काही राहिलं नव्हतं खायला म्हणून. तर मग समोरच 2-3 शेतं सोडले, की लगेचच पुढे एक बकरांचा एक कळप होता. तर त्याला म्हटलं त्या तिथे जाऊन आपण फोटो काढूया म्हणून 1-2 शेतं ओलांडून आम्ही चालत-चालत गेलो. तर दुसऱ्या दिवशीचा रिव्ह्यूचा हा असा काहीतरी लूक केला होता आणि रिव्ह्यूसोबत म्हटलं छान फोटो काढावे. पण तो आता भरपूर कंटाळा होता कारण की मुलं शेतात गेले म्हणजे इतके खेळतात ना, खूप खेळतात. तर त्याला काही असं फोटो वगैरे काढायची बिलकुल इच्छा नव्हती दुसऱ्या दिवशी कारण की पहिल्या दिवशी त्याने भरपूर एन्जॉय केला होता. त्याला आता फक्त खेळायचं होतं. "मला सोड मम्मा, मग मी खेळतो." पण कसं ना म्हणजे ते बकरं वगैरे होते, काही शेळ्या वगैरे होत्या त्याच्यामध्ये तर त्या मारण्याची पण भीती असते. असं नाही की आपण त्याला हात लावू शकतो. त्याला असं होतं की मी त्यांना हात लावतो वगैरे, पण एखादी शेळी वगैरे मारलं तर भीती वाटते. म्हणून थोडंसं मी त्याच्यासोबत राहूनच तो त्यांना टच वगैरे करत होता आणि हाताला मी पकडूनच होती की नको जास्त काही कारण की आपल्याला माहीत नसतं हे मुके जनावरं दिसतात तसे. कारण की कधी-कधी त्यांनाही त्रास झाला तर तेही मारू शकतात. म्हणून असं की रियान नको तू टच करू वगैरे. पण हे छोटंसं पिल्लू होतं रियान त्याच्यासोबत खेळला आणि ईशानही बाजूला होता, हंपी होता. जे काही व्हिडिओज वगैरे आहेत ते माझ्या बहिणीने माझे काढले. रियासोबत थोडेसे फोटो वगैरे काढल्यानंतर म्हटलं, "ताई माझेही थोडेसे व्हिडिओ काढ." तर हे असं काही लूक असतो. पहिला होता म्हणजे त्या बायका पहिल्या अशा ज्या धनगर वगैरे समाजाच्या होत्या ना, तर तर त्या असं काहीतरी लूक त्यांचा असायचा. तसाच थोडासा मिळता-जुळता असा मी हा लूक माझा केलेला आणि थोडेफार फोटोज वगैरे घेतले. खरंच दिसायला आपल्याला ही लाईफ छान वाटते किंवा फोटोज वगैरे काढायला, हां, छान असं काहीतरी करू. पण त्यांच्यासाठी हे जीवन खरंच खूप स्ट्रगलिंग आहे. अशा प्रकारे म्हणजे हे अल्मोस्ट 10 वगैरे वाजलेले होते सकाळी, तरीसुद्धा इतकं ऊन होतं ना, खूप आम्ही थकून पण गेलेलो आणि नुसतं आपण फोटो काढण्यातच इतकं थकतो, तर हे लोकं कसं त्यांचं जीवन जगत असतील, असं खरंच खूप मनात येतं. आणि माझे फोटो काढून झाल्यानंतर ना हंपीचेही काढायचे होते, तर त्याचेही थोडेफार फोटोज वगैरे काढले. पण मुलं एवढे सपोर्ट नाही करत, जितकं आपल्याला वाटतं, की त्यांनी असं करावं, तसं करावं. पण त्यांना जसं शक्य होईल तसं असे तसे त्यांचे फोटोज वगैरे काढले. असा होता गावाकडील एक दिवस जो की आम्ही स्पेंड केला. म्हणजे फक्त फोटोज आणि हे जे काही होते ना मेंढ्या वगैरे त्यांच्यासोबत म्हणजे आमचे जवळ-जवळ 2 दिवस याच्यामध्येच गेले की फोटोशूट वगैरे करायचे आणि त्याच्यासाठीचं थोडंसं प्रिपरेशन म्हणा, काय म्हणा, असं करायचं, तसं करायचं, असं थोडंसं फार आयडिया वगैरे घेऊन आम्ही त्या शेतात गेलेलो. मुलं पण असे काहीतरी त्यांचंही सुरू होतं खेळणं वगैरे आणि जास्त काही उन्हात वगैरे नव्हतं कारण की 10 वाजेपर्यंतच भरपूर ऊन होतं. तर त्याआधीच आम्ही फोटो वगैरे काढून घरी आलेलो. तर असा काहीसा होता हा त्या दिवशीचा आमचा लूक आणि दिवस आणि असं काहीतरी आम्ही वेळ घालवला. तुम्हाला कसं वाटलं? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चलो बाय. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.